म्हणजे आत्ता डॉक्टर म्हणतात की आत्ता ती पडली आणि तिची स्मृती गेली, पण तिला काही मानसिक त्रास पूर्वीपासून होत असेल का? म्हणजे काही कळत नाहीये की सगळं ठीक होतं ना, की आपल्या आपल्या नजरेला आलं नाही. म्हणजे आता बघा ना, जानूच्या मनात नक्की काय चाललं होतं असं जर आपल्याला थांगपत्ताच नसेल तर, ती त्या समुद्रात पडायच्या आधीच तिची मनाची स्थिती ठीक नसेल तर, तिचं लग्न झालं तोपर्यंत आपल्या भावनाचं लग्न झालं नव्हतं. भलेही नंतर झालं असेल, पण मग ती खतखत तिच्या मनात होती का? किंवा आपण जेव्हा गोव्यात तिला भेटलो तेव्हा तिची मनस्थिती ठीक होती का? का कोणास ठाऊक काही क्षण मला वाटलं होतं की काहीतरी, म्हणजे एक क्षण असं वाटायचं की तिचं आणि जयंतचं काहीतरी बिनसलंय, पण दुसऱ्या क्षणी वाटायचं की नाही नाही किती आनंदात आहेत दोघं. पण माझ्या मनात कायम संमिश्र भावना आहे. मग असं काही होतं का की जे आपल्या लक्षात आलं नाही? आपण कुठे कमी पडलो का हो? सांगा ना हो. लक्ष्मी, हो नाही, आजकालच्या मुलांचं कधी सांगता येत नाही हो. म्हणजे मनात त्यांच्या एक असतं आणि चेहऱ्यावर वेगळे भाव असतात. आपल्याला आपली जानू कळली नाही का? प्रश्न, अजून एक प्रश्न, अजून एक प्रश्न आणि प्रश्न. लक्ष्मी, हे बघ, काय ना, हे जितका आपण याचा विचार करू तितकं आपण त्यात आणखीन जास्त खोलात शिरू, त्यामुळे फक्त प्रश्न वाढत जाणार आहेत आणि आपल्याला या गोष्टीचा त्रास होणार आहे आणि काहीही नाही. कारण आपण कितीही विचार केला, कितीही तर्क केले तरी खरं काय झालं हे आपल्याला कसं कळणार आहे? सत्य काय होतं हे आपल्याला कळूच शकत नाही. काही मार्गच नाहीये ना ते कळण्याचा. फक्त एकच मार्ग आहे लक्ष्मी, नक्की काय झालं हे आपल्याला तेव्हाच कळेल जेव्हा जानूची स्मृती परत येईल. तोपर्यंत आपण कितीही विचार केला, कितीही त्रास करून घेतला स्वतःला, तरी त्याने काहीही होणार नाहीये. आपले हे सगळे प्रश्न, ही सगळी काळजी, हा सगळा त्रागा हे फक्त तर्क असणार आहेत, कुठलाही आधार नसलेले तर्क. आणि काय असं किती काळ? विश्वा पण म्हणाला, काकू जानू माझ्याशी खूप काही बोलली नाहीये. म्हणजे तोही हेच म्हणतोय की माझ्याकडे कुठलीही उत्तरं नाहीयेत. आता जेव्हा जानूची स्मृती परत येईल तेव्हाच खरं काय ते कळणार. म्हणजे आता फक्त देवापुढे रोज साकडं घालायचं. काही कर, पण माझ्या जानूची स्मृती लवकरात लवकर परत येऊ दे. हे एवढंच उरलंय ना आपल्या हातात आता. आणि वाट बघायची. अहो हा, या आता आई बाबा बोलत आहेत. अगं हो ग, आलो. काय झालं? या लो. काय? अरे, इकडे का बसलो? इकडे का बसली आहे फॅमिली मीटिंग? काय झालं? सांगतो, एक मिनिट. आणि जरा हळू बोलत. हे बघ, पहिल्यांदा आवाज जरा खाली, अजिबात ओरडायचं नाहीये, जानूला ऐकू येईल नाही तर. आपण सगळे इथे जानूच्या बाबतीत काहीतरी महत्वाचं ठरवायला भेटलोय, कळलं? आणि हे बघा, जानूला काय काय आठवतंय, काय आठवत नाहीये, या गोष्टी लक्षात ठेवून पुढच्या गोष्टी ठरवायच्या आहेत. तेव्हा या सगळ्यात तुमचा सहभाग अपेक्षित आहे, कळलं ना? तेव्हा आता बाबा आणि आई काय सांगतायत याकडे जरा लक्ष असू द्या. ठीक आहे, बोला. कसं आहे ना, आपल्या जानूला नक्की काय आठवतंय काय नाही हे कळल्याशिवाय तिच्या आजूबाजूला कसं वावरायचं ते आपल्याला कळणार नाही ना. म्हणून महत्वाचं काय आहे की आपल्याला ना अगदी खुबीने ही माहिती काढायची की तिला कुठपर्यंत आठवते, नाही का? बरोबर आहे. वाह. 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 हा, कसं? अरे तेच सांगतोय. हे बघ, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी काय करायची, जानू जे जे म्हणेल त्याला होकार द्यायचा, हो म्हणायचं. म्हणजे समजा जानू म्हणाली की आज 24 फेब्रुवारी 2025 आहे, आपण म्हणायचं हो
आज 24 फेब्रुवारी 2025 आहे. समजा ती म्हणाली नाही 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 24 डिसेंबर 2025 आहे, चालेल 24 डिसेंबर 2025 आहे. कळलं? हा बाबा असं काय करताय? म्हणजे उद्या जानू काही बोलेल त्याला आपण होकार द्यायचा, हो म्हणायचं? अरे अरे तसं नाहीये, पण थोडं तिच्या कलाने घेतलं ना तर तिच्या मनात काय सुरू आहे ना ते कळेल. म्हणजे मी सांगते तुला काय झालं. काल मी तिच्या केसांना तेल लावत होते ना, तेव्हा अचानक एका विषयावरून ती म्हणाली आता 2025 मध्ये असं होतं का. हे ऐकल्यावर मला धक्काच बसला. म्हणजे तिच्या डोक्यात आपण आता 2025 मध्ये आहोत. म्हणूनच मी म्हणते की नक्की तिच्या डोक्यात काय चाललंय हे कळणं खूप गरजेचं आहे. तरच तिच्या आजूबाजूला नीट वावरता येईल आपल्याला. हा म्हणजे एकदा का तिच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळलं की तिच्याशी बोलताना, तिच्या बरोबर राहताना, वावरताना या गोष्टीचं आपण सगळ्यांनी भान ठेवायचं. अगदी बरोबर. काय रे? अहो काय करतो? अरे काय करतोय हा? कॅलेंडर का काढलं त्याने? अरे हे 2025चं कॅलेंडर अगदी बरोबर केलंस. अहो बाबा नुसतं कॅलेंडर बदलून काय होणार आहे? 2025ला आपल्या घरात बऱ्याच वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. आता सांगायचंच झालं तर जानूचा फोटो होता ना, तिथे हरीशची इस्त्री असायची, सिंचनाच्या साड्या इस्त्री करायला. अहो हळू जरा. नाही पण या बाबतीत तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बरं का. या निमित्ताने कळलं तुमचं घरात लक्ष असतं म्हणून. आई बाबा यांच्याकडनं अपेक्षा ठेवली ते काही चुकलं नाही बरं का आपलं. हे बघ तू असं बोलणार असशील ना तर मी हे सगळं करणार नाही, आधीच सांगतोय. एक मिनिट. हे सगळे विषय स्वतःकडे फिरवू नकोस. आत्ता विषय तुझा नाहीये, विषय कोणाचा आहे? आपण जानूसाठी इथे बसलोय की नाही मग. आणि हा 2025 मध्ये तुम्ही यापेक्षा थोडे बरे होतात बरं का. घरातलं इतर काही बदलण्यापेक्षा जरा स्वभावात बदल करा म्हणजे झालं. हं? सिद्धिराजाऊ काय करताय तुम्ही कालपासून? झोप मोड होईल ना तिची. काय का भावना, पंजाबी ड्रेस वगैरे का घातलायस? का काय झालं? नाही नाही म्हणजे झाला काही नाहीये, पंजाबी ड्रेस घातलायस पण असं अचानक कशाला घातलंय पंजाबी ड्रेस? अहो असं काय करता? अहो काल आपण आनंदीला वर घेऊन आलो तेव्हा वीणा वहिनीचा फोन आला होता ना. जानू सारखी माझी आठवण काढते, त्यामुळे ती म्हणाली थोडे दिवस इकडेच ये राहायला. मग त्याचा अहो मग मी आईकडे राहायला चालले, सगळं सामानच घेऊन ये म्हणाली. ओ अच्छा, आणि म्हणजे त्या बोलल्या आणि मग काय तू लगेच सगळं सामान घेऊन निघालीस? पण अहो सिद्धिराज तुम्ही असं का बोलताय? जानूची तब्येत बरी नाहीये तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे तिच्यासाठी मला आईकडे जावं लागेल. हो का? नाही म्हणजे चांगलं आहे, म्हणजे बहिणीची एवढी काळजी आहे, पण मी तुझी मुलगी, आम्हाला तुझी गरज आहे त्याचं. सिद्धिराज आनंदीची काळजी घ्यायला तुम्ही आहात ना, आणि तुम्हाला मी भेटेनच की. मी थोडी ना कायमची चालली आहे तिकडे, आपण भेटतच राहू.